मित्रांनो पाहू शकता ह्या खेड्या गावावरून आलेल्या आहेत सर्व महिला. गाव माऊली दांडे आहे ना, कोणतं माऊली दांडे? माऊली दांडे. हा अर्ज तुम्ही आणलेला आहे. हा अर्ज कायसाठी आणला तुम्ही? दारूसाठी. दारू बंद करासाठी दारू बंद करायसाठी. कोणाजवळ आले तुम्ही आता? समजा दारू बंद करायसाठी कोणावर कंप्लेंट करू राहिले? पोलीस स्टेशनवर. पोलीस स्टेशनला. काय वाटते, दारू बंद होणार का? पण आता काय झालीच पाहिजे. एवढं तर आदर्श गाव हसूनही ते काही होऊ शकून गेलो. अमरावतीला गेलो आम्ही, कलेक्टर ऑफिसला गेलो तरी काही नाही झालं. कोणतं गाव म्हटलं तुम्ही? माऊली ढांडे. कोणतं? आदर्श? आदर्श गाव आहे बाप्पा. तुमचं गाव आदर्श असतं तर तुम्ही इथं आले नसते, मला असं वाटतं बा. तेच ना, 2025 मध्ये आम्ही अमरावतीला म्हणजे कलेक्टर ऑफिस पर्यंत गेलो, पण अतिशय येऊन गेलो, पण काहीच नाही करू शकून राहिले ना हे लोक. पोलीस स्टेशनला आले होते तुम्ही हो लय खेप येऊन गेलो. दारूसाठीच, बाकी काही नाही? बस दारूसाठीच आलेला, बाकी काहीच नाही. म्हणजे काय अडचण काय तुमची दारूसाठी बा? म्हणजे काय लोक मारहाण करतात घरात. कोण मारते? दारूवाले की घरचे तुमच्या? घरचे आमचे दारू पिणारे. काय आहे, आम्ही म्हणजे कमाया करतो, आमचे नवरे तेच आम्हाला मार झोड करून पैसे नेतात, दारू पिऊन आम्हाला अजून डबल त्रास. मग आमचं हे म्हणणं आहे, दर्यापूरला जर दारू प्यायला येऊ शकत नाहीत ना आमच्या तुमची इथे. इच्छा आहे की दारू तुमची गावाची बंद झाली पाहिजे. मग आता तुम्ही ठाणेदार साहेबांना निवेदन देऊन राहिले आहे ना, याच्यात लिहिलं. आणि जर समजा तुम्ही याच्यात लिहिलं की 8 दिवसात बा दारू बंद झाली पाहिजे, जर अन्यथा जर दारू तुमची बंद झाली नाही तर पूर्ण महिला मंडळ तुमचं हे पोलीस स्टेशनच्या गेटच्या समोर आमरण उपोषण करणार आहे. आणि या परिणामास प्रशासन सर्व जबाबदार राहणार. याच्या आधी केली होती का तुम्ही कधी गावात? केलतो आम्ही, गावातही गेलो. नाही, गावात दारू बंद केली होती का? केली होती आणि त्यांनी आम्हाला 8 दिवसच बंद केली. म्हणजे 8च दिवस बंद केली होती. 8 दिवस बंद केली, नंतर अजून चालू केली. टाले साहेब आलेले होते तर बंद झालेली होती आमची इच्छा. आता याची गॅरंटी काय की बा अजूनही 10 दिवसच्या वर बा बंद नाही? जर याईनं जर नाही दारू बंद, समजा आमच्या गावातली दारू नाही बंद केली, आम्ही उपोषणला बसलो होती, आम्ही पेट्रोल आणून भडकून जाऊ, विषय खाल्ला. नाही, आम्ही असं ऐकलं की ठाणेदार साहेब म्हणते 1 नंबर माणसं आहेत म्हणते आपल्या दर्यापूरचे. आता तुमच्या या निवेदनाचं मला तर असं वाटतं 100% खात्रीने हे काम होऊन जाईल. झालंच पाहिजे. होते असं मी ऐकलं. आता माझी काही भेट नाही आहे, परंतु मी ऐकलं की बा तुमचं काम हे 100% होणारच आहे. आणि मेन म्हणजे मित्रांनो, आदर्श गाव आहे माऊली धांडे. माऊली धांडे कोणतं गाव आहे? आदर्श. आणि आदर्श गावाच्या महिला रस्त्यावर आहेत. पा काय वाटते, महिला ह्या ज्या आहेत ह्या आपल्या आई बहिणी आहेत, ह्या रस्त्यावर आलेल्या आहेत. गाव कोणतं? आदर्श. काय वाटते आदर्श गावाबद्दल? कमेंट मध्ये 2 शब्द ताकदनं सांगा. आदर्श गावाबद्दल सांगायला लागते काऊन की आदर्श गाव आहे हे माऊली धांडे. आदर्श गावाबद्दल चांगल्या कमेंट करा. खतरनाक आदर्श गाव समजलं पाहिजे लोकांना किती आदर्श आहे. ठीक आहे, धन्यवाद.